हिंगोली जिल्ह्यामध्ये हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव, बदलत्या वातावरणामुळे पीक पिवळे पडले, शेतकरी चिंतेत। गोंदियातल्या 200 मामा तलावांचं पुनरुज्जीवन होणार, 1417 मामा तलाव जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत। मामा तलावांमुळे 40,000 हेक्टर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सुटणार। बुलडाणा जिल्ह्यामध्ये पसरली धुक्याची चादर, रब्बी पिकं धोक्यात, धुक्यामुळे फुलगळ वाढली, उत्पादनामध्ये घट होण्याची शेतकऱ्यांना भीती। हिंगोली जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनचं काम पूर्ण, मात्र अनेक गावात नळाला पाणी नाहीच, पाण्यासाठी नागरिकांची भटकंती, योजना कुचकामी ठरते की काय, नागरिकांना संशय। थंडी पुन्हा परतल्यानं द्राक्ष पिकांना मोठा धोका निर्माण झालाय, तापमान 10 ते 12 अंशांच्या दरम्यान घसरल्यानं नाशिकमधलं द्राक्ष बागायतदार चिंताग्रस्त। चंद्रपूर मनपाच्या राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सवाला सुरुवात, हौशी आणि व्यावसायिक चित्रकारांना संधी, प्रथम येणाऱ्याला 1,51,000 रुपयांचं पारितोषिक। देश विदेशात मागणी असलेल्या धर्माबादच्या मिरचीचे भाव कोसळले, बांगलादेशातील परिस्थितीचा मिरची व्यापाऱ्याला फटका। गडचिरोली आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या 2 कर्मचाऱ्यांचा अपघात, अहेरीवरून जिमलगट्टाला जाताना भूषण दुर्गे आणि सुनील कुळमिते अपघातामध्ये जागीच ठार। परभणीच्या मानवतमध्ये कापसाला मिळाला सर्वाधिक दर, 7,300 प्रति क्विंटल दर मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान। ग्रेटर फ्लेमिंगोनचं साताऱ्यामधल्या सूर्याचीवाडी तलाव परिसरात आगमन, फ्लेमिंगोनसह 50हून अधिक प्रजातींचे आकर्षक पक्षी तलाव परिसरामध्ये दाखल। हमी भावानं सोयाबीन खरेदी करण्याची मुदत वाढवावी, सांगलीमधल्या शेतकऱ्यांची राज्य सरकारकडे मागणी, जिल्ह्यामध्ये खरेदीचे 2च केंद्र असल्यानं शेतकऱ्यांची अडचण।